आपण जे काही वापरतो, मग तो आपला स्मार्टफोन असो किंवा गाडी, त्यामागे खरं तर अब्जावधी छोटे छोटे स्विचेस काम करत असतात. पण कधी विचार केलाय, हे एवढे सूक्ष्म स्विचेस एका चिमुकल्या जागेत इतक्या अचूकपणे कसे काय बसवले जातात? याच प्रश्नाचं उत्तर दडलंय एका भन्नाट तंत्रज्ञानात, ज्याचं नाव आहे आयन रोपण. चला आज तेच समजून घेऊया. म्हणजे विचार करा, एका सुईच्या टोकावर अख्खं शहर बसवण्यासारखं आहे हे. एका लहानशा सिलिकॉन चिपवर अब्जावधी गोष्टी बसवणं. हे जे अशक्य वाटणारं आव्हान आहे ना, ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने शक्य करून दाखवलंय. आणि त्यामागची जादू, त्यामागचं उत्तर आहे आयन रोपण. तर आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ओळख करून घेऊ, मग हे जुन्या डिफ्युजन पद्धतीपेक्षा इतकं भारी का आहे ते बघू. त्यानंतर याची संपूर्ण फॅब्रिकेशन प्रक्रिया कशी असते, त्यातली ॲनिलिंग नावाची एक महत्त्वाची पायरी, आणि शेवटी याचे फायदे तोटे काय आहेत याचा एक आढावा घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर पहिला मुद्दा ओळख. आता आयन रोपण हे नाव ऐकून जरा जड वाटू शकतं, मान्य आहे. पण विश्वास ठेवा, यामागची मूळ संकल्पना अगदी सरळ सोपी आहे. चला मग बघूया हे नेमकं आहे तरी काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक हायटेक इंजेक्शन देण्यासारखी प्रक्रिया आहे. आपण काय करतो, शुद्ध सिलिकॉन घेतो आणि त्याचे गुणधर्म बदलतो. कसे तर डोपंट नावाचे अणू, म्हणजे एक प्रकारची अशुद्धीच म्हणा ना, त्यांना आयन बनवून एका प्रचंड शक्तिशाली मशीनमधून थेट सिलिकॉन वेफरवर डागलं जातं, अक्षरशः घुसवलं जातं. आणि यामुळे होतं काय, तर त्या सिलिकॉनला वीज वाहून नेण्याची क्षमता मिळते, जी कोणत्याही चिपसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, प्रत्येक नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा ते कुठल्या तरी जुन्या तंत्रज्ञानाची जागा घेतं, बरोबर? आयन रोपणनं सुद्धा एका जुन्या आणि कमी प्रभावी पद्धतीला बाजूला सारलं. त्या पद्धतीचं नाव होतं डिफ्युजन. मग असं काय खास होतं या नवीन पद्धतीत की तिने इतकी मोठी क्रांती घडवली? चला बघूया. याचे फायदे बघितले ना की लगेच कळतं. सगळ्यात मोठे 2 बदल म्हणजे अचूक नियंत्रण आणि कमी तापमान. बघा, जुन्या डिफ्युजन पद्धतीत प्रचंड उष्णता लागायची, ज्यामुळे चिप्सचं डिझाईन थोडं पसरण्याचा धोका असायचा. त्यामुळे छोट्या चिप्स बनवणं खूपच अवघड होतं. आयन रोपणने बरोबर हीच अडचण दूर केली आणि म्हणूनच चिप्स अजून लहान आणि अजून शक्तिशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला. आता ही तुलना बघा. हे बघितल्यावर तर चित्र अगदी स्पष्ट होतं. हा सामना किती एकतर्फी आहे ते कळतं. तापमान कमी, नियंत्रण जबरदस्त, अचूकता तर विचारायलाच नको. कमी तापमानामुळे वेफर खराब होण्याचा धोका नाही, आणि इतक्या अचूक नियंत्रणामुळे डिझायनर्सना एकदम सूक्ष्म आणि गुंतागुंतीची सर्किट्स बनवण्याचं स्वातंत्र्य मिळालं. इथं अगदी स्पष्ट दिसतंय की डिफ्युजन आजच्या काळात कालबाह्य का झालं. ओके, तर थिअरी बरीच झाली. आता जरा प्रॅक्टिकलकडे वळूया. हे सगळं प्रत्यक्षात होतं कसं? चला तर आपण एका पीएन जंक्शनच्या निर्मितीचा संपूर्ण प्रवास बघूया. हा पीएन जंक्शन म्हणजे, समजून घ्या, प्रत्येक ट्रान्झिस्टर आणि सेमीकंडक्टरचा आत्मा असतो. ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ना, ती अशा 8 वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. वेफरच्या स्वच्छतेपासून सुरुवात होते, मग ऑक्सिडेशन, फोटोलिथोग्राफी, एचिंग, आणि मग येतं आपलं आयन रोपण. त्यानंतर ॲनिलिंग, धातूकरण आणि शेवटी चाचणी. आता प्रत्येक पायरी तशी महत्त्वाचीच आहे, पण आपण त्यातील काही मुख्य टप्प्यांवर जास्त लक्ष देऊ, जे या प्रक्रियेचं खरं सार आहेत. बघा, कोणतंही मोठं काम सुरू करण्याआधी आपण तयारी करतो, स्वच्छता करतो, बरोबर? इथंही तेच आहे. सगळ्यात आधी सिलिकॉन वेफरला अगदी लख्ख स्वच्छ केलं जातं, आणि मग त्यावर सिलिकॉन डायऑक्साईडचा एक संरक्षक थर चढवला जातो. याला आपण मास्क म्हणू शकतो. या मास्कमुळे काय होतं, तर आपण फक्त आणि फक्त आपल्याला हव्या असलेल्या जागीच आयन घुसवू शकतो, दुसरीकडे कुठेही नाही. ही पायरी तर एखाद्या सर्जनच्या कामासारखीच आहे, अत्यंत नाजूक आणि अचूक. इथं प्रकाश आणि काही विशिष्ट रसायनांचा वापर करून त्या मास्कवर एक छोटीशी खिडकी उघडली जाते. ही खिडकी बरोबर त्याच जागी उघडली जाते जिथे आपल्याला ते डोपंट आयन्स टाकायचे आहेत. बाकीचा भाग मास्कने झाकलेलाच राहतो. आणि आता येतो तो क्षण, मुख्य टप्पा, आयन रोपण. आपण जी छोटीशी खिडकी उघडली होती ना, बरोबर त्या खिडकीतून आता उच्च ऊर्जेच्या आयन्सचा अक्षरशः भडीमार केला जातो. हे आयन्स प्रचंड वेगाने सिलिकॉनच्या पृष्ठभागाखाली घुसतात आणि तिथली आण्विक रचना कायमची बदलून टाकतात. त्या मशीनच्या आत काय चालतं तेही खूप इंटरेस्टिंग आहे. आधी डोपंट वायूला आयन स्त्रोतामध्ये टाकलं जातं. तिथं त्या अणूंचं आयनीकरण होतं, म्हणजे त्यांना एक इलेक्ट्रिक चार्ज दिला जातो. मग एक ॲक्सेलरेटर त्यांना प्रचंड व्होल्टेज वापरून इतका वेग देतो की एक शक्तिशाली आयन बीम तयार होतो, आणि हाच बीम वेफरवर आदळतो आणि सगळे आयन्स सिलिकॉनमध्ये जाऊन रुततात. हे सगळं पापणी लवते न लवते तोच होऊन जातं.
आता वाटेल की आयन रोपण झालं म्हणजे काम संपलं, पण नाही. खरं तर यानंतरची पायरी कदाचित सगळ्यात जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे ॲनिलिंग. हे नाव लक्षात ठेवा. ही एक प्रकारची उपचार प्रक्रिया आहे, झालेलं नुकसान दुरुस्त करण्याची प्रक्रिया. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण आयन रोपण ही मुळात एक विनाशकारी प्रक्रिया आहे. म्हणजे तो जो आयन्सचा मारा असतो ना, तो इतका जोरदार असतो की तो सिलिकॉनच्या नैसर्गिक क्रिस्टल रचनेला उद्ध्वस्त करतो, तिला हानी पोहोचवतो. आणि म्हणूनच ॲनिलिंग गरजेचं आहे. ह्या प्रक्रियेत वेफरला प्रचंड तापवलं जातं. यामुळे ती तुटलेली रचना पुन्हा एकदा जोडते आणि जे डोपंट अणू आपण आत टाकलेत ते ॲक्टिवेट होतात, म्हणजे आपापल्या जागी स्थिर होऊन कामाला लागतात. आणि ही प्रक्रिया किती तीव्र असेल याचा अंदाज फक्त या एका आकड्यावरून येईल. 800 ते 1000 डिग्री सेल्सिअस. विचार करा, याच प्रचंड उष्णतेमुळे ते अणू पुन्हा आपापली जागा घेतात, खराब झालेली क्रिस्टल रचना दुरुस्त होते आणि मगच ती चिप योग्य प्रकारे काम करण्यासाठी तयार होते. चला आता शेवटच्या 2 पायऱ्या. सगळं दुरुस्त झाल्यावर विद्युत जोडणीसाठी ॲल्युमिनियमसारख्या धातूचे संपर्क जोडले जातात, याला म्हणतात धातूकरण. आणि सगळ्यात शेवटी तयार झालेला पीएन जंक्शन व्यवस्थित काम करतोय की नाही याची कसून चाचणी घेतली जाते. तर आत्तापर्यंत आपण ही संपूर्ण प्रक्रिया पाहिली. पण बघा, कोणतंही तंत्रज्ञान कितीही भारी असलं तरी त्याचे काही फायदे असतात आणि काही तोटेही. मग आता एक संतुलित दृष्टिकोन ठेवूया आणि याचा अंतिम आढावा घेऊया. फायदे तर आतापर्यंत आपल्या लक्षात आलेच असतील. जबरदस्त, अचूक डोपिंग, कमी तापमानाची प्रक्रिया आणि आजच्या हायस्पीड उपकरणांसाठी एकदम परफेक्ट. हे झाले प्लस पॉइंट्स. पण दुसरी बाजू पाहिली तर यासाठी लागणारी उपकरणं प्रचंड महागडी आहेत. ही प्रक्रिया सिलिकॉनच्या क्रिस्टलला नुकसान पोहोचवते आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी ॲनिलिंगसारखी एक अतिरिक्त आणि किचकट पायरी करावीच लागते. या सगळ्या चर्चेतून जर एकच वाक्य लक्षात ठेवायचं असेल तर ते हे आहे: उच्च ऊर्जेचे आयन वापरून सिलिकॉनमध्ये डोपेंट इंजेक्ट करण्याची प्रक्रिया. आयन रोपणची हीच सगळ्यात सोपी आणि अचूक व्याख्या आहे. आयन रोपणमुळेच आपण आजच्या या आधुनिक डिजिटल युगात पोहोचलो आहोत हे नक्की. पण तंत्रज्ञान कधीच एका जागी थांबत नाही. आपण सतत भौतिकशास्त्राच्या सीमा ओलांडतोय, अजून पुढे जातोय. त्यामुळे हा विचार करणं खूप रोमांचक वाटतं की भविष्यात असं कोणतं क्रांतिकारक तंत्रज्ञान येईल जे या आयन रोपणची जागा घेईल. पुढची मोठी झेप कोणती असेल